नमस्कार, कृषी जग या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. मान्सूनची वाटचाल बघता जवळपास संपूर्ण कोकण मान्सूनने व्यापला आहे. पालघरपर्यंत मान्सूनची वाटचाल झाली असून छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर अशा पद्धतीने मान्सून पुढे सरकला आहे. ज्या परिसरामध्ये मान्सून दाखल झाला आहे त्या परिसरातही चांगल्या प्रकारे पावसाळे वातावरण तयार आहे. मान्सून पश्चिमेकडून पुढे सरकण्यासाठी चांगले वातावरण तयार होत आहे, मात्र मान्सून पूर्वेकडून पुढे सरकताना दिसत नाही. मान्सून पूर्वेकडून पुढे सरकत नसल्याकारणाने विदर्भात, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून अद्यापही पोहोचलेला नाही आणि यामुळे विदर्भात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत नाही आहे. स्कायमेटचा अंदाज पाहिला तर पुढील 15 दिवसात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आपण 11 ते 16 तारखेपर्यंतचा अंदाज पाहिला तर महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार पावसाची शक्यता आहे. परंतु आपण 17 तारखेपासून पुढे पाहिले तर महाराष्ट्रात विदर्भापासून पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पावसाचा प्रभाव संपूर्ण महाराष्ट्रात वाढण्याची शक्यता आहे. या काळात संपूर्ण महाराष्ट्रात पेरणीयोग्य पावसाची शक्यता आहे. या काळात मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रात जाणवण्याची शक्यता दिसत आहे. 17 तारखेपासून 20 तारखेपर्यंत महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार पावसाची शक्यता आहे, परंतु 21 तारखेपासून हा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आपल्याला या मॉडेलवरून दिसत आहे. GFS मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात, सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूला मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगरच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात संभाजीनगरच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेल्या स्वरूपात मध्यम पावसाची शक्यता आहे. 13 तारखेला महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी व पश्चिम महाराष्ट्रात वातावरण निर्मिती होऊन एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. 14 तारखेला महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात तसेच कोकण किनारपट्टीवर मध्यम पावसाची शक्यता आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. आपण जर 19 तारखेचा अंदाज पाहिला तर विदर्भात मोठ्या प्रमाणात पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कोकण किनारपट्टीवरही जोरदार पावसाची शक्यता आहे. याच काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण समोरच्या इमेजमध्ये पाहिले तर 21 तारखेपासून पुढे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. यात उत्तर महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीवर तसेच पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे व उर्वरित भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत सांगायचे झाले तर 19 तारखेपासून पुढे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे आणि हा स्प्रेड रोज वाढत जाणार आहे. आपण जर पुढील 10 दिवसाचा अंदाज पाहिला तर कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर, संपूर्ण नाशिक, मालेगाव, धुळे, जळगावच्या काही भागात तसेच नंदुरबारच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातही संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत अंदाज पाहिला तर महाराष्ट्रात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.